ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये आता केस सुरू असते आणि त्याच वेळेला अर्जुनला सांगितलेलं असतं की तुमच्याकडे आता कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे आता अर्जुनला सुद्धा मनामध्ये भीती वाटू लागलेली असते की कधी एकदा येणार आहे. मग आता कधी येणार आहे ऊर्जा याची वाट बघत असतानाच ऊर्जा संतोषला घेऊन तिथे पोचते. जेव्हा ऊर्जा तिथे येते ना तेव्हा मात्र ती म्हणत असते की सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला असेल, पण खरंच सॉरी. आणि त्यानंतर आता मुख्य मुद्द्याला हात घातला जातो आणि त्याच वेळेला आता विचारलं जातं की चला काय करायचं आहे. तेव्हा आता संतोषला कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं. संतोषला जेव्हा कटघऱ्यात उभं केलं जातं ना तेव्हा त्याला हजारो प्रश्न विचारले जात असतात आणि त्याच वेळेला अर्जुन पहिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. अर्जुन आता म्हणत असतो की तुला तर माहितीच आहे की तुला इथे कशाला बोलवले. शांता मर्डर केसमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे या संदर्भात जरा चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी तुला बोलवून घेतले. मग आता त्याला विचारलं जातं की त्या रात्री नेमकं काय झालं, हा खून नेमका कोणी केला, काय केला याबद्दलची संपूर्ण माहिती तुझ्याकडे आहे तर आम्हाला सांग, या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ते. मग आता तो बोलायला सुरुवात करत असतो. प्रिया मात्र आता त्याच्याकडे बघत असते की हा स्टेटमेंट काय देतोय. प्रियाला माहिती होतं की हा स्टेटमेंट काय देणार आहे, कारण प्रियाने ऑलरेडी त्याला ब्लॅकमेल करून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे प्रियाला या सगळ्या काही गोष्टी परफेक्टली माहिती होत्या की हा काय बोलणार आहे ते. त्याच वेळेला संतोषला जेव्हा अर्जुनने प्रश्न विचारलेला असतो तेव्हा मात्र आता संतोष सांगायला सुरुवात करतो. त्यामध्ये संतोष आता सांगत असतो की खरं तर हा खून जो आहे तो मिस केलेला आहे. त्या दिवशी रात्री घडलेली घटना उगाचच खोटी आहे दाखवत तो उभी करत असतो. म्हणजेच त्यामध्ये आता तो असं काहीसं दाखवत असतो की हे सगळं काही त्यानं केलेलं आहे आणि तो म्हणू लागतो की त्या दिवशी शांताचा खून मिस केला. मला अनावर झालं होतं आणि मला या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी दी एंड करायचा होता, कारण तिला सांगून समजून सांगत होतो पण तिला ऐकायचं नव्हतं. तिने आता ठरवलंच होतं की ती काही गोष्टी समजून घेणार नाही म्हणूनच तिला आम्ही संपवलं. आणि मी जेव्हा तिच्याबरोबर हे सगळं केलं तेव्हा पहिल्यांदा एकदा सुरा घातला, नंतर पुन्हा सारखा मी सुरा घालत राहिलो असं देखील तो आता म्हणत असतो. पण आता हे सगळं काही त्याला प्रियाने बोलायला लावलेलं होतं, म्हणजेच प्रियाने त्याला ब्लॅकमेल केलेलं होतं. हा सगळा प्रसंग त्याला आठवतो आणि त्याच वेळेला प्रियासुद्धा या सगळ्यामुळे खुश असते, कारण सायली अर्जुनला असंच वाटत असतं की प्रियाने सांगितलेलं असणार आहे, कारण ऐन वेळेला त्याने कोर्टात जी काही साक्ष बदली केलेली असते त्यावरून तर समजून गेलेलं असतं. कारण आहे ना कोर्टामध्ये जेव्हा साक्ष होते तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला आधी हेच वाटत असतं की हा नक्कीच आहे ना प्रियाची बाजू घेऊन बोलणार आणि अगदी तसंच झालेलं असतं, कारण प्रियाने त्या संतोषला धमकी दिलेली असते की तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, तुझी बायको आजारी असते, मग विचार कर, तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं असेल ना तरच हे सगळं काही पॉसिबल होणार आहे, नाहीतर तुझ्या बायकोचं काय होईल हे तुलासुद्धा माहिती आहे ना. नाही, माझ्या बायकोचं ऑपरेशन करणं इम्पॉर्टंट आहे, प्लीज तेवढं कराल ना. हो मी करेन, पण कोर्टामध्ये सगळे आरोप स्वतःवर घ्यायचे असंही आता सांगण्यात येतं. मग काय सगळे आरोप ती स्वतःवर घ्यायला तो तयार होतो. इकडे आता संतोषला अर्जुन पुन्हा एकदा कसून चौकशी करतच विचारत असतो की एकदा विचार करा की हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे का. त्यावर संतोष म्हणतो की हो, जे काही सांगत आहे ते मी खरंच तुमच्यासमोर सांगत आहे, या सगळ्या काही गोष्टी मीच केलेल्या आहेत असं देखील आता सांगण्यात येतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र ऊर्जालासुद्धा धक्का बसतो, कारण ऊर्जा ही आता विचार करू लागते. तीही म्हणत असते की हे सगळं काय झालं, हे सगळं असं व्हायला नको होतं, कारण ह्याने माझ्यासमोर एक वेगळीच साक्ष दिली होती आणि कोर्टात येऊन कोणाच्या तरी दबावाखाली हा वेगळी साक्ष देत आहे हे ऊर्जाला समजलेलं असतं. पण आता अर्जुन सुभेदार यांनी विचारलेल्या प्रश्नाला जी काही उत्तरं मिळालेली असतात त्यावर आता जज जे आहेत ते म्हणत असतात की निरंजन,
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असं बोलून निरंजन यांना सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. पण आता निरंजन वकील म्हणतात की नाही, मला काहीच प्रश्न विचारायचे नाही आहेत. मग आता निरंजनने असं म्हटल्यानंतर काही उपयोग नसतो. इकडे मात्र आता संतोषने स्वतःहून गुन्हा कबूल केलेला असतो म्हणून आता त्याला कोणीही प्रश्न विचारत नसतात. त्यातच प्रिया खूप मोठ्या ह्याच्यामध्ये जिंकलेली असते, त्यामुळे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. परंतु सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. त्यांना कळलेलं असतं की पुन्हा एकदा हिनं स्वतःची कातडी वाचवून घेतलेली आहे. तर दुसरीकडे मात्र आता जज जे आहेत ते आपला निकाल सुनावत म्हणत असतात की ह्या निकालापर्यंत कोर्ट पोचलं आहे की संतोष लांडगे यांनी हा खून केला आहे, त्यामुळे यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जात आहे. त्यासोबत अर्जुन सुभेदार याने कोणतेही गुन्हा केलेला नाही, यासाठी अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट निर्दोष सोडवत आहे असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता बोलल्यानंतर मात्र खूप मोठा धक्काच इकडे मात्र असतो, तो म्हणजे सायली अर्जुनसाठी. सायली अर्जुनची जरी सुखरूप सुटका झालेली असली तरीसुद्धा तो मुलगा खोटं बोलतोय या गोष्टी क्लिअर असतात. इकडे आता अर्जुन हा ऊर्जाचे आभार मानत असतो. ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, ऐन वेळेला कोर्टात तू जर संतोषला घेऊन आली नसतीस ना तर आज माझं काय झालं असतं, मी विचारही करू शकत नाही. पण ऐन वेळेला तू होतीस ना म्हणून हे सगळं काही जमलं. खरंच तुझे मनापासून आभार असंही आता म्हटलं जातं. त्यावर आता ऊर्जा म्हणत असते की त्यात काय एवढं. तेवढ्यातच तिकडे आता प्रियासुद्धा आलेली असते आणि प्रिया तिथे आल्यानंतर म्हणत असते की खरंच कमाल झाली आणि सायली आणि अर्जुन तुमचं अभिनंदन असंही ती आता बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र अभिनंदन बोलून तिकडनं निघून जाते. दुसरीकडे आता सायली अर्जुन आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते की त्याने अचानकपणे साक्ष कशी काय बदलली काहीच कळलं नाही, कारण तो माझ्यासमोर भलतंच बोलला होता आणि तो इथे वेगळंच बोलला. पण आता सायली ऊर्जाचं कौतुक करते, ऊर्जाचे आभार मानते, कारण आज जर ती नसली असती तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला असता आणि या सगळ्या गोष्टी बरोबर ओळखून होती. त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला कळतात ना त्यावेळेला आता सायली अर्जुन ऊर्जाचे आभार मानू लागतात. दुसरीकडे मात्र आता चैतन्य म्हणत असतो की तू ह्या सगळ्यासाठी खूप मेहनत घेतलीस आणि तुझ्यामुळेच मी निर्दोष सुटू शकलो. आता चौघही जण बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर काय आता समोरच ना संतोषला आणलं जातं. संतोषला खरं तर आता पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी घेऊन जात असतात. तेव्हा आता संतोषला अर्जुन आणि सायली अडवतात आणि म्हणत असतात की या सगळ्यामध्ये तू निर्दोष आहे हे मला माहिती आहे आणि तू या सगळ्याचे आरोप स्वतःवर घेतलेस. पण आता तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. याचा मुख्य आरोपी कोण आहे ना हे शोधल्याशिवाय मीही शांत बसणार नाही. आता मला फक्त पुरावे शोधायचे आहेत, हेही आता अर्जुन त्या संतोषला सांगत असतो. संतोषला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना तेव्हा मात्र आता इकडे ऊर्जासुद्धा म्हणत असते की तुलाही चांगलंच माहिती आहे तू माझ्यासमोर काय बोलला होतास आणि इकडे येऊन काय बोललास ते. त्यावर मात्र मी तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं होतं, पण जे खरं आहे ना तेच मी तुम्हाला आता कोर्टात सांगितलं. मीच खून केलं आहे असं देखील आता तो बोलत असतो. तो जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता तिकडनं त्याला पोलीस घेऊन जातात. जेव्हा पोलीस त्याला घेऊन जातात तेव्हा अर्जुन सायली जाणाऱ्या संतोषकडे बघत असतात. पण ह्या सगळ्यातही आता जी प्रिया असते ना ती टाळ्या वाजवत तिथे येते आणि प्रिया तिथे आल्यानंतर म्हणत असते की अजूनही तुम्हाला विश्वास बसत नाही आहे का? त्याने कोर्टात जर साक्ष दिली आहे तरीसुद्धा तुम्ही एवढा विचार करताय. अहो तुम्हा लोकांना काय वाटलं या सगळ्यात तुम्हाला काहीसे पुरावे भेटतील का? पण नाही भेटणार तुम्हाला पुरावे, कारण या सगळ्यामध्ये मला माहिती आहे ना की कोण दोषी आहे. पण तुम्हाला पुरावे जरी शोधायचे असले तरीसुद्धा तुम्हीच मला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करत आहात.
जेव्हा आता प्रिया बोलत असते तेव्हा ऊर्जाचं डोकं फिरलेलं असतं आणि म्हणूनच आता ऊर्जा जी आहे ती मात्र प्रियाच्या जोरात कानाखाली लगावून देते. प्रियाच्या जोरात कानाखाली लावल्याबरोबर प्रिया जागेवरच कोसळते. प्रिया म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या कानाखाली द्यायची. त्यावर आता इकडे सायली म्हणत असते की ती माझी मैत्रीण आहे आणि आता आता तर काहीच नाही गं. इथून पुढे बघ तुझी काय हालत होते ते. तुला आता आम्ही असंच सोडू असं वाटतंय का? तर हा तुझा गैरसमज आहे. तुला असंच काही सोडणार नाही आहे. तुला जसं लटकवीन ना तेव्हा तू विचार करशील की तुझ्यासोबत नेमकं झालंय तरी काय याचा, असंही आता म्हटलं जातं. इकडे सायली अर्जुनला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे ते, कोण आहे आणि का करते ते. पण यांच्याकडे आता पुरावे नसतात ना, म्हणूनच आता ते शांत असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायलीला आता प्रियाला हेच सांगायचं असतं की जरी तू आता जिंकलेली असलीस तरीसुद्धा मी नाही आहे फक्त तुझ्या पाठीशी. तुला नेस्तनाबूत करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या अजून 12 मैत्रिणी आहेत हे देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता विचार करण्यासारखी गोष्ट होती. दुसरीकडे आता सायली अर्जुन घरी आलेले असतात तर त्यांचं औक्षण वगैरे केलं जातं. त्यांना आता बाहेरच थांबवलं जातं. त्यांची दृष्ट वगैरे काढली जाते. आता कल्पना जेव्हा अर्जुनची दृष्ट काढते, अर्जुनला औक्षण करून त्याला घरात घेते तेव्हा सगळीच जण आता अर्जुनचं कौतुक करू लागतात. कारण त्याला माहिती होतं की अर्जुन कोणत्या प्रसंगातून एवढा वर आला होता. या सगळ्या काही गोष्टींना आता त्यांना दिसत होत्या आणि त्याचबरोबर आता तिथे सगळीजणं बसलेली असतात आणि तेव्हा ना आता इथे चर्चा रंगलेली असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींची चर्चा रंगते ना तेव्हा मात्र आता कल्पना त्यासोबत प्रतापही म्हणत असतात की खरं तर ना टेन्शन आलं होतं कसं काय करायचं ते, पण आता खरंच खूप बरं वाटतंय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलल्या जात असतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता प्रतापही म्हणत असतात की हो ना, खरं तर मलासुद्धा टेन्शन आलं होतं की काय होईल त्याचं, पण एका अर्थी सगळ्या काही गोष्टी बऱ्याच झाल्या. तर अस्मितासुद्धा म्हणत असते की मलासुद्धा माहिती होतं रे अर्जुन, तू स्वतःची सुटका सुखरूप करशील ते, पण या सगळ्यात ना खूप काही सहन करावं लागलं. मग अर्जुनही म्हणत असतो की हो, खरं तर ना पहिल्यांदाच पोलीस कोठडीत राहिलो, कारण ह्या सगळ्या काही गोष्टी जवळून सुरुवातीला पाहिल्या होत्या, पण नंतर आता ह्या सगळ्या गोष्टी एकदमच असं अनुभवताना ना थोडा त्रास झाला. पण काय करणार, थोडा तर त्रास सहन करावाच लागेल ना, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली आता चैतन्याचं सुद्धा कौतुक करत असते. कारण चैतन्यसुद्धा या सगळ्या वेळात त्यांच्यासोबत होता, त्यांची साथ देत होता आणि त्यामुळेच ना आता सायलीला एकदमच भरून आलेलं असतं आणि म्हणूनच सायली आता त्याचं कौतुक करत असते. पण सायलीला तो म्हणत असतो की इतकंच नाही मी एवढ्याने ऐकणार नाही आहे. मला काहीतरी चांगलं असं खायला हवं आहे. मी तर मला ना ज्या काही ऐशी पदार्थ आवडतात ना त्याची यादी मी तुला पाठवणार आहे. प्लीज तेवढंच ना माझ्यासाठी काय ते कर, असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्जुन सायलीला चैतन्य बोलत असतो तेव्हा मात्र हो हो, तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचं सगळं काही केलं जाईल, तू काळजी करू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे सुमनही म्हणत असते की अर्जुन खरंच ना तुझं कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे. म्हणजे आधी आम्हाला वाटलं होतं की हे सगळं काही कसं काय मॅनेज होऊ शकतं, पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळत आहेत, कशा काही घडतायत त्या. खरंच स्वतः आरोपी असतानासुद्धा तू बाहेर राहून जे काही पुरावे शोधून काढून स्वतःची सुटका करून घेतलीस ना त्यावरूनच कळतंय रे तू किती महान वकील आहेस ते. इकडे आता अर्जुनचं कोडकौतुक सुरू असतं, कारण अर्जुनने खरंच खूप मोठ्या संकटातून स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि त्यावरच आता अर्जुनच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायचे आज, असं आता म्हटलं जातं.
काय नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आधीच ना सायलीताईनं मला सांगितलं होतं, त्या पद्धतीने मी सगळ्यांसाठीच आवडीचे पदार्थ बनवले आहेत आणि खास करून अर्जुनच्या आवडीचे तर खूप जास्त. असंही आता इकडे असणारी जी विमल आहे ती सांगू लागते. विमलने असं म्हटल्याबरोबर आता कल्पनाही म्हणत असते की बघितलं का, असं असावं सायलीप्रमाणे. सायलीचं ना अगदी चारीही बाजूने लक्ष असतं, सगळ्यांचाच विचार करून ती चालत असते. मग दुसरीकडे आता प्रतापही म्हणत असतात की आता ना तुम्ही दोघंही जण रूममध्ये जा, चांगला आराम करा. तुम्ही आता कोणताही विचार करू नका ना कसली चर्चा करू नका, असंही आता सांगितलं जातं. प्रतिमा आताच कल्पनाला म्हणत असते की जरा त्या दोघांची नजर काढ, कारण आता त्या दोघांची अशा पद्धतीने सुटका झालेली आहे म्हटल्यावर नजर तर कोणाची तरी लागलीच असणार आहे हे माहिती होतं. आणि याआधीसुद्धा यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं, म्हणूनच मग आता त्यांची नजर काढायला म्हणून सांगितली जाते. मग काय, कल्पना जाते आणि त्या दोघांची नजर काढून घेते. दुसरीकडे अश्विन म्हणत असतो की थांबा हा, तुम्हा दोघांना काहीतरी दाखवायचं आहे. आणि मोबाईलमधली आता तो एक व्हिडिओ दाखवू लागतो, ज्यामध्ये खरं तर आता अर्जुन जो आहे त्याच्याबद्दल रिपोर्टर बोलत असतात. आणि रिपोर्टर आता सांगत असतात की खरं तर या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत, पण आम्हीच पत्रकार त्यांना ओळखण्यात चुकलो. पण आता नाही, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता बोलल्या जात असतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आता पत्रकारसुद्धा अगदीच गोडी गुलाबीने बोलत असतात ना, त्यामुळे खूपच बरं वाटत असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे आता प्रिया म्हणत असते की या अर्जुन आणि सायलीला कसं कसं मी हे करायचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा हे दोघेही जण सुटले नाही. हे दोघंही जण सुटायला नको होते, पण आता काही झालं तरी मी सहन करणार नाही. आता मला तर काही झालं तरी पुरावे जे आहेत ते संपवावे लागतील, त्यासाठी मला अधिराजची मदत लागेल, असं देखील आता सांगितलं जातं. मग म्हणूनच अधिराजची मदत घ्यायला हवी असं म्हटल्यानंतर तिची आता जोरदार तयारी सुरू होते. मग तिला बाहेर जायचं असतं आणि म्हणूनच मग ती आता म्हणत असते की मी जरा काम आहे, खरं तर USA क्लायंट येणार आहेत आणि त्यासाठी मला जरा जाऊन यायचं आहे, असंही ती म्हणत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की एवढ्या रात्री? हो हो, पण मी लवकरच येईन, असं देखील आता ती अश्विनला सांगते. अश्विनला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगत असते ना, तेव्हा सायली अर्जुन रूममध्ये जाताना मध्येच थांबतात, कारण त्यांना माहिती असतं की ही काही कामाला वगैरे लागलेली नाही आहे, हिला नक्कीच कुठेतरी जायचं असेल. पण आता इकडे घरातच सुद्धा ती विचारत असते की चालेल ना मी गेली तर? हो हो, प्रताप म्हणतात की जर तुझ्या नवऱ्याला चालणार असेल तर आम्ही कोण आहोत तुला बोलणारे, तू तुझ्या नवऱ्याला विचार. तर आता अधिराजला तिथेच उभं राहून ती आता मेसेज करू लागते आणि त्याला सांगते की मला भेटायला ये, मी आता घरातनं निघत आहे. दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणत असते की ही उगाच खोटं सांगत आहे, ही कुठे जात असेल. अर्जुन म्हणतो की नक्कीच ही अधिराजला भेटायला जात असणार आहे. अधिराजशी आपण बोलून घेऊया, त्याला विचारून घेऊया. इकडे सुमन आणि प्रतिमाला सुद्धा आता बरीच रात्र झालेली असते, पण त्यासुद्धा आता तिकडनं जायला निघत असतात. एक एक करून सगळीजणं आपल्या रूममध्ये जातात. तर अस्मिता आणि त्याचसोबत आता चैतन्यच तिथे उरलेले असतात. अस्मिता आता चैतन्याला म्हणत असते की जरा मला सांग ना, या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुनला अडकवलं, त्यात कोण इन्व्हॉल्व आहे, तुला काही माहिती आहे का? त्यावर चैतन्य म्हणतो की मलाही अजून माहीत नाही, पण या सगळ्याचा शोध सुरू आहे. बघ ना, या सगळ्या गोष्टी कळत आहेत का? अर्जुनला कशा पद्धतीने अडकवलं, विचित्र अडकवलं, पण या सगळ्यामध्ये जो कोण असेल ना, त्याने खूप जास्त मोठा मास्टर प्लॅन केला आहे. जिकडे चैतन्यने आता अस्मितासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं आणि मग तो तिला म्हणत असतो की तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे मी. आणि मग बॅगेत ना त्याने जे काही प्रोडक्ट्स आणलेले असतात ते देतो, त्यामध्ये नेलपेंटही असते. ती आता दिल्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की बघितलं का, आता हे मला देतोय. लहान असताना मी जेव्हा नेलपेंट लावायची तेव्हा अश्विन दादा, तू, अर्जुन हे सगळेजण ना माझी मजा घ्यायचे आणि आता मला हीच नेलपेंट तू गिफ्ट देतोय का, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की
हो मला कळतंय, पण ऐक ना, हे जे आहे ना ते तुझ्यासाठी खास आहे, मस्त लाव. पण आता ती म्हणते की हे सगळं करून कोणाला दाखवू. मग चैतन्य तिला समजावतो आणि म्हणतो की बघ, हे सगळं करून कोणाला दाखवायचं नसतं, स्वतःसाठी कर, स्वतःसाठी काहीतरी छान तयार हो, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा चैतन्य हे सांगतो तेव्हा अस्मितालासुद्धा या सगळ्या गोष्टी पटतात. इकडे आता सायली अर्जुन बोलत असतात. अर्जुन आणि सायली बोलत असतानाच आता त्यांना माहिती असतं की प्रिया स्वतःवरचे आरोप हे खोटे आहे ते सिद्ध करण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. ती आताही कुठेही गेलेली नाही आहे, ती अधिराजला भेटायला गेलेली असणार आहे. यावर तर आता सायली अर्जुन ठाम असतात. पण जर आता ऐनवेळेला ऊर्जा आली नसती तर खूप मोठा प्रसंग घडला असता हे सुद्धा त्यांना वाटत असतं. पण त्याने ऐनवेळेला साक्ष बदली केलेली असली तरीसुद्धा आपण त्याला असं सोडायचं नाही. आपण या सगळ्याचे पुरावे दाखवायचे. आणि मी तर म्हणते आपण अजून किती दिवस या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसणार आहोत. मला तर असं वाटतं ना की आपल्याकडे एक एक पुरावे आहेत ते आता ओपन करूया. दुसरीकडे अधिराज आणि त्याचसोबत प्रिया हे दोघंही जण भेटलेले असतात. अधिराजने प्रियाला पुन्हा एकदा 5 लाख रुपये दिलेले असतात आणि त्याने आता त्या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केलेला असतो छोट्या कॅमेराने. सायली अर्जुनला म्हणत असते की आता पुरे झालं, खूप झालं, आपण आता जे काही आहे ते बोलून टाकूया सगळ्यांसमोर, एक एक करून तिचं सत्य आणूया. सायलीने मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना सँडीचा कॉल येतो आणि नेमका आता तो फोन जो आहे तो प्रियाने उचललेला असतो. प्रिया जेव्हा फोन उचलते तेव्हा प्रियाला कळतं की ही लोक नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच प्रिया थोडी अशी घाबरलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.